नुकतंच झालेल्या शिर्डीच्या एक्झिबिशन मध्ये आम्ही गेलतो. तिथल्या पार्टीज कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला हवे असतील तर हा व्हिडिओ 100% शेवटपर्यंत नक्की पहा. एंट्री केल्या केल्या डेकोरेटिव्ह कमान दिसली आम्हाला. आम्ही सरळ गेलो तर आम्हाला जाऊनच नाही दिलं. म्हणजे अगोदर तिकीट घेऊ. तिकीट घेण्यासाठी गेलो. यांनी आमच्याकडनं हजार रुपये घेतले फक्त या साध्या चिठ्ठीचे. त्यानंतर आतमध्ये गेलो. फॅन दिसले मोठे मोठे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर टाकतोय. लाइटिंगच्या संदर्भात सगळे तुम्हाला कॉन्टॅक्ट इथं जेवढ्या पार्टी चालतात ना त्यापैकी बऱ्यापैकी पार्टीचे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे. लग्न समारंभासाठी किंवा हॉटेलसाठी जेवढ्या पण वस्तू लागतात डेकोरेटिव्ह त्या सगळ्या वस्तू या एक्झिबिशन मध्ये होत्या. तुम्ही बघू शकता हे कूलर्स, मोठे मोठे कूलर्स जे तुम्ही लग्न कार्यासाठी वापरता ते कूलर्स होते तिथे. बऱ्यापैकी मोठे कूलर होते. स्वस्त मध्ये होते बरं का. बघा कॉन्टॅक्ट भेटला तर मी त्याचं टाकलेलंच आहे. निऑन मध्ये होतं, रोप लाईट्स मध्ये होते, बरेचसे आयटम होते त्याच्यामध्ये. वेगवेगळ्या डिझाईन्स होत्या. साधे झुंबर पण होते. रोप लाईट मध्ये मस्त डिझाईन तयार केलेली. छोटे छोटे झुंबर पण हँगिंग लाईट. जे मंडप डेकोरेशन साठी वापरतात ते बऱ्यापैकी सामान आहे. याच्यामध्ये सर्व काही सामान होते. पडदे होते, बलून्स होते, फ्लावर्स होते, लाइटिंगचं डेकोरेशन होतं, बर्थडे डेकोरेशन होतं. शेवटच्या दिवशी पण बऱ्यापैकी गर्दी होती. बऱ्यापैकी म्हणजे भरपूर खतरनाक गर्दी होती. निऑन मध्ये बनवलेलं नाव आहे. प्रेम फ्लावरचं डेकोरेशन आहे. अँगल मध्ये बनवलेलं. हे लाकडाचं आहे, लाकडी. त्याच्यामध्ये LED लावले. खुर्च्या पण होत्या. खुर्च्या पण स्वस्त होते. सोफे होते, खुर्च्या होत्या, पडदे होते. या अहिल्यानगर मध्ये शेर्डी येथे एक्झिबिशन झालं, त्यातला हा व्हिडिओ आहे. बाहेरच्या राज्यातले बऱ्यापैकी भरपूर सगळेच बाहेरच्या राज्यातले होते. आपल्या इथले थोडेच जण होते. खतरनाक आहे का नाही. झुंबर बघा ना. कसं आहे डेकोरेशन. हे ग्लासांचं काही समजलं नाही पण ना काय होतं काय. पार्टीसाठी वापरत असतील असं मला वाटतं बरं का. याच्यामध्ये हे गोल फिरणार फुलं होते वरती. एंट्रीसाठी वापरण्यासाठी, लग्न समारंभासाठी. ग्लासांचं नाही समजलं. कोणाला माहिती असेल तर कमेंट नक्की करा.
सोफा, हे बघा गोल फिरणार, एक नंबर आयटम होता. फ्लावर्स लाइटिंगचे, गुजरातचा होता ह्यो. LED लाइट्स होते त्याच्याकडे, निऑन मध्ये नाव आहेत. रेट काय मला बरोबर नाही वाटला, ठीक आहे. आपल्या अहिल्यानगर मध्ये त्याच्यापेक्षा स्वस्त दुकानांमध्ये पण मिळतात. आणि झुंबर वगैरे होते ना, झुंबरचे रेट्स होते चांगले. आरस करण्यासाठी पण होते इथे मूर्ती, पाहू शकता तुम्ही. आरस साठी ना हलता द्यावा. झुंबर होते, झुंबर तुम्ही लग्न मंडपामध्ये किंवा गणपती डेकोरेशनसाठी वापरले जातात, नवरात्रामध्ये पण वापरले जातात. खतरनाक गर्दी होती, गर्दीवर हँगिंग लाईट्स साध्या होत्या पण एकदम भारी दिसत होत्या. रेट पण स्वस्त होते त्यांचे. कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचा, या कंपनीचा. खुर्च्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या, मूर्त्या होत्या, फ्लावर्स होते. एक नंबर होता. समोर डीजे चालू होता, डीजेचा पूर्ण मटेरियल होतं, साऊंड सिस्टीम पण होती. इथे तर कंटिन्यू जाळत चाललो होतं यांचं. बर्थडे डेकोरेशन साठी वापरले जाणारे बलून्स पण. मस्त धूर आणि बलून, निऑन लाईट. शंकराची मूर्ती होती. हे बघा लाइटिंग, एक नंबर लाइटिंग होती.
पुण्याचे पण होते बरेच, गुजरातचे होते, गुजरातचे सगळ्यात जास्त होते, UP वाले होते. सर्वात जास्त LED गुजरातमध्येच तयार होते, हे गुजरातवालेच होते. साईधाम मोठं काम होतं त्यांचं पण. लाईटीच्या माळा, हँगिंग लाईट, पिक्सल LED होत्या यांच्याकडे, मल्टी कलर मध्ये, सिंगल कलर मध्ये सगळे मॉडेल होते. जेवढ्या पण माळा होत्या ना पिक्सल मध्ये, सगळ्या डिझाईन यांच्याकडे होत्या. फ्लड लाईट्स होते, खुर्च्या, टेबल भरपूर होते यांच्या इथं. हे लाइटिंग वाले होते, फ्लड लाइट वाले, फ्लड लाइट, स्ट्रेट लाइट, पिक्सल लाइट, हे झुंबर वाले होते, फ्लड लाइट व्हाईट कलरचे, सगळ्या लाईटी होत्या त्यांच्याकडे. गर्दी, प्रचंड गर्दी, शेवटचा दिवस होता. दुकानासाठी लागणारे पण सामान होतं, मशीन होते, कोणाला जर लागले तर. भरपूर सामान लाइटिंगचं. नेक्स्ट टाइम आलं तर आम्ही नक्की याचा व्हिडिओ बनवू. येण्याच्या अगोदर पण येणार आहे बाबा, सगळ्यांनी भेट द्या. डेकोरेशन लाईन साठी एक नंबर होता. बऱ्याच जणांनी सोफे वगैरे पण घेतले तिथनं. लाइटिंगचं जास्ती नाही दिसलं, पण आहेत बरेच जणांनी पण लाइटिंगचं पण घेतलं. आमचा मित्र पण गेला तिथे, 5,000चं लाइटिंग घेऊन आला तिथून. स्टँड एक मस्त वाटलं मला, लाइटीचं नाही पण स्टँड डेमो दाखवण्यासाठी. डेमो मस्त बनवला होता त्यांनी. फार लाईट होतं यांच्याकडं.
फ्लड लाईट आता बऱ्यापैकी रेट पण कमी झालेले आहेत. बरेच जण बनवतात सुद्धा फ्लड लाईट, स्ट्रीट लाईट. त्यामुळे मग काय गुजरातवर इकडं तिकडं जायची काही गरज नाही वाटत मला. गुजरातची जास्त होती. युनिक आयटम आहे जे आपण नाही बनवू शकत. बघा डिझेल लावायचा फोकस. डीजेचं सामान होतं यांच्याकडे सगळं. लेझर लाईट बाकी सगळं. कॉन्टॅक्ट नंबर मी टाकलेला आहे, तुम्ही त्याला फोन करून चौकशी करू शकता. तर कार्ड सगळे गोळा केले ना, त्याचे फोटो पण टाकले, पण तीच पार्टी असं कन्फर्म नाही. व्हिडिओला जो एडिट करून कार्ड टाकले तुम्ही त्यांना फोन करू शकता. फ्लावर्स आहे बघा लावलेले. झुंबर, यांचा माल संपला होता वाटतं सगळं. निवांत बसले. त्यांच्याकडे पिक्सल नाव होतं व्यवस्थित. साऊंड सिस्टीम होती, डीजेचं सामान होतं. लग्नासाठी, हात धुण्यासाठी किंवा कशासाठी पण वापरलं जाणार टिपा होत्या तिथं. लाईटी माळा कंटिन्यू चालूच होते. LED माळा आहे त्यांच्याकडे, सोफा सेट आहे. सगळे कॉन्टॅक्ट नंबर मी टाकलेले आहेत. मला जेवढे शक्य होईल तेवढे. पुण्यामधले पण आहेत काही पार्टीज त्याच्यामध्ये लाइटिंगच्या. शिर्डी मधलं पण एक जण आहे, संगमनेर मधला पण एक जण आहे. त्याचे कॉन्टॅक्ट मी दिलेले आहेत. नगरवरनं कोणी जर असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याकडनं परचेस करू शकता. निऑन लाईट्स वगैरे, निऑन लाइटिंगचा आम्ही सुद्धा बनवतो. कोणाला लागत असेल तर आम्हाला पण कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर 8484826459 असा आहे. हे पण मस्त होतं. कारंज होते तिथे बरेचसे. लग्न समारंभासाठी किंवा हॉटेल लाईन साठी जे लागतात ना ते वापरू शकतात. मस्त होतं हे पण. पूर्ण लाईट वर चालणार होते. तर त्यांनी जे खांब लावले होते त्याच्यावर ते नंबर आहेत. त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याकडनं मागवू शकता. हॉटेल लाईनसाठी तुम्हाला पाण्याचं काही डेकोरेशन करायचं असेल
ते करू शकता तुम्ही. हे पण पाण्यामध्येच होते, दोरी लावलेली होती आणि पाण्याचे टिपके पडत होते. फ्लावर डेकोरेशन, झुंबर डेकोरेशन, कूलर, सोफा सेट, चेअर, त्याचे नंबर टाकलेले व्हिडिओ चालू असताना. भरपूर मोठं शेड होतं, 2 शेड होते. सगळे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला टाकलेले, जेवढे माझ्याकडे होते तेवढे. चेअरचा पण कॉन्टॅक्ट टाकलेला आहे मी तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मला असं वाटतं की तुमचा याच्यात बऱ्यापैकी फायदा होणार आहे. असाच सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.